आता असं म्हणू, आजचा प्रकार ह्या संख्याच माहित नाही, मग त्या आपल्याला माहित आहे कोणत्या होत्या, 12 आणि 15. आपल्याला माहित आहे की 12 आणि 15चा मसावी किती आहे, 3, आणि लसावी किती आहे, 6. पहा, लक्ष द्या. आपण असं म्हटलं होतं, लक्ष द्यायचं पहा, 12 आणि 15 ह्या उदाहरणातल्या दोन संख्या आहे, 12 आणि 15. आपण या 12 आणि 15चा काय काढला, लसावी, तो किती आला, 60. मसावी किती आला, 3. हो, 12 आणि 15चा मसावी 3च आहे आणि लसावी 60च आहे, बरोबर. आजचा प्रकार आपला असा आहे की आता आपल्याला ह्या संख्या माहित नाही आणि फक्त काय माहित आहे, त्या दोन संख्येचा मसावी आणि लसावी. म्हणजे गणित असं असेल, दोन संख्यांचा मसावी 3 आणि लसावी 60 आहे, तर लहान संख्या शोधा, बस असं म्हणा. हा प्रकार कसा असेल, गणित मोठे असेल, संख्या वेगळ्या असेल, पण कन्सेप्ट हाच असेल. ठीक आहे, कोणता, की दोन संख्यांचा मसावी 3 आणि लसावी 60 असेल तर मोठी संख्या शोधा. समजलं. म्हणजे आता मसावी लसावीवरून संख्या शोधलाय. ओके, पाहू बरं. आपल्याला माहित आहे संख्या कोणत्या आहे, 12 आणि 15. ओके, ठीक. मग आता काय करायचं पहा, आता 30, 3 आणि 60 मध्ये मोठी संख्या कोणती आहे, 60. नेहमी आपण 60 ला म्हणजे मोठ्या संख्येला लहान संख्येनं भाग देतो. नेहमी मोठ्या संख्येला लहान संख्येनं भाग, हे चांगलं वाटते. पण हे जर असं लिहिलं तर आपल्याला योग्य वाटत नाही, है ना. म्हणजे नेहमी आपण मोठ्या संख्येला लहान संख्येनं भाग देतो. ओके, ठीक, चाल. मग आता भागल्यानंतर कितीचा भाग जाते, 20चा. पण आपल्याला इथं घेणे आहे असामायिक अवयवाचा गुणाकार, पण तोही कसा, असामायिक. असामायिकचा अर्थ पहा काय होते. आता 20 ला जर भागतो म्हटलं तर पहिले 2 गुणेला 10 होते. 20 म्हणजे 2 गुणेला 10 पण होते. 20 म्हटलं तर आता 4 गुणेला 5 पण होते. 4 पंचे 20. आपल्याला गुणाकार पाहिजे, दोन संख्याचा गुणाकार आला पाहिजे 20. मग आपल्या कामाचा कोणता आहे, आपल्याला असामायिक पाहिजे. असामायिकचा अर्थ कोणीच कोणामध्ये नाही. म्हणजे इथं 2 हे 10 मध्ये आहे, 10 मध्ये 2 आहे, कारण 10 मध्ये 2 पंच 10, 2 आहे. आपल्याला हे चालणार नाही. आपल्याला 4 मध्ये 5चा कोणताच भाग नाही, 5 मध्ये 4चा कोणताच भाग नाही. समजलं काय म्हणत. मग आपल्या कामाचा इथं असामायिक अवयव कोण आहे, 4 गुणेला 5. ओके, मग आता तुम्हाला लहान संख्या जर पाहिजे असेल, लहान संख्या, तर काय करायचं, लहान असामायिक अवयव 4, हा मोठा असामायिक अवयव, लहान असामायिक अवयव गुणेला मसावी किती आहे, 3. 4 त्रिक किती, 12. आणि जर मोठी संख्या पाहिजे असेल, मोठी संख्या, तर मोठा असामायिक अवयव गुणेला सुद्धा काय, मसावी. 5 त्रिक किती, 15. समजलं. तर त्या संख्या कोणत्या असा प्रश्न होता ना, कोणत्या, मग 12,15. समजलं. म्हणजे आपण आता यावेळेस या प्रकारमध्ये है ना, मसावी आणि लसावी दिलं असताना संख्या शोधत आहोत. आतापर्यंत काय पाहिलं होतं, संख्या दिल्या राहत होत्या, मसावी लसावी काढत होतो. पण या प्रकारात मसावी लसावी वरून काय शोधणार आहोत, संख्या. काय करतो मग पहा, आपण काय केलं है ना, लक्ष द्यायचं. पहा काय केलं आपण, लसावीला कशाने भागलं, मसावीने भागलं, बरोबर. लसावीला मसावीने भागलं. पहा, लसावीला मसावीने भागलं तर काय भेटलं, असामायिक अवयवांचा, है ना, काय भेटला, गुणाकार. म्हटलं असामायिक अवयवांचा गुणाकार. मग आता आपण जर मोठी संख्या पाहिजे असेल, आपल्याला मोठी संख्या, है ना, तर काय करतो आपण, याच्यातला मोठा असामायिक
काय घ्यायचा, अवयव, मोठा असामायिक अवयव गुन्हेला काय करतो आपण, मसावी. समजत आहे, मोठा असामायिक अवयव गुन्हेला मसावी. पण याच्यातला मोठा असामायिक अवयव गुन्हेला काय केलं, मसावी. काय भेटते, मोठी संख्या है ना. आणि जर आपल्याला लहान संख्या पाहिजे असेल तर आपण काय करतो, लहान असामायिक काय घेणारा अवयव गुन्हेला काय करणारा इथं सुद्धा मसावी. समजलं नक्की. मोठी संख्या लहान संख्या शोधणं नक्की. चला असं लिहून घ्या, पटकन घ्या लिहून असं. पहा है ना, द्या लक्ष. पहा या गणितात लसावी किती दिलाय, 168. मसावी किती दिलाय, 28. तुम्हाला माहित आहे की मोठ्या संख्येला लहान संख्येने भागतो आपण, म्हणजे लसावीला मसावीने भाग देतो. मग इथं लसावी किती दिसत आहे, 168. मसावी किती दिसत आहे, 28. मग 28 न 168 ला काय देणार, भाग देणार. कितीचा भाग दिला, 6चा है ना. 6चा भाग जाते म्हणजे काय, 28 गुणिले 6 करा. साइन 8 48 8 4 साइन 2 12 आणि 4 किती होते, 16. 168. मग भाग गेला 6चा. मग साहजिकच आपल्याला काय पाहिजे, इथं असामायिक अवयवांचा गुणाकार पाहिजे. गुणाकार 6चे असामायिक अवयव काय होते, 2 3 6 बेत्रिक 6. मग आपल्याला मोठी संख्या जर पाहिजे असेल है ना, तर आपण काय करतो, मोठा असामायिक अवयव गुन्हेला काय, मसावी. मग नक्की 8 त्रिक 24 4. 8चे किती, 2. 3 2 6 2 8. मोठी संख्या किती येते, 84. आणि आपल्याला जर लहान संख्या पाहिजे असेल तर काय करू, मग लहान असामायिक अवयव गुन्हेला काय, मसावी. 8 2 16 6 2 2 4 5. तर त्या संख्या कोणत्या, 84 आणि 56. समजलं. असं करू शकता. घ्या मग लिहून है ना, लिहून घ्या. समजा आता हे गणित आहे, याच्यात काय म्हटलं, लसावी किती आहे, 345 आणि मसावी किती आहे, 23. मग आपला कन्सेप्ट क्लिअर आहे ना, की मोठ्या संख्येला लहान संख्येनं भागायचा आहे, लसावीला मसावीनं भागायचा आहे. ओके ठीक. मग लसावी किती आहे, 345 ला मसावीनं भागायचा आहे म्हणजे 23 न है ना. ठीक. मग आता सुरुवातीला कितीचा भाग जाते, तर पहा 345 ला 23 न भागण्या. पहिले तर 1चा भाग जाईल ना, 1चा 23 1 23. 4 मधून 3 गेला 1, 3 मधून 2 गेला 1. आता किती घेतो आपण, 5. ओके. आता 23 किती होऊन राहिले, तर 5. 100 किती, 15. किती राहिला, 0. 0 कोणामुळे, तर या 15 मुळे. म्हणून 345 भागेला 23 किती येते, 15. मग इथं किती आलंय, 15. आता 15चे काय पाहिजे, असामायिक अवयवाचा गुणाकार. तर तो होते 3 5 15. तुम्हाला जर पेपर मध्ये म्हटलं लहान संख्या कोणती, असंच म्हटलं फक्त लहान संख्या, तर मोठी संख्या काढत बसायचं नाही. लहान संख्या कोणती, तर लहान असामायिक अवयव है ना. 3 गुन्हेला काय करणे, मसावी. किती आहे, 23. मग आता 23 गुणिला 3, 3 त्रिक 9 आणि 3 2 6. उत्तर 69 म्हणायचं. पण आपल्याला म्हटलं मोठी संख्या कोणती, तर मग आपण काय करणार, मोठा असामायिक अवयव गुन्हेला सुद्धा काय, मग मसावी. किती ते 115. तर त्या संख्या कोणत्या, 69 आणि 115. ठीक आहे नक्की. घ्या लिहून घ्या, लिहून घ्या है ना. म्हणजे उदाहरणात जर संख्यांचं गुणोत्तर दिलं असेल हा, तर गुणोत्तराचा गुणाकार म्हणजेच असामायिक अवयवाचा गुणाकार असं आपण म्हटलं. पाठ असलं पाहिजे. मी काय सांगतो, शब्दाकडे लक्ष द्या. उदाहरणात जर संख्यांचं गुणोत्तर दिलं असेल है ना, तर त्या गुणोत्तराचा गुणाकार म्हणजे असामायिक अवयवाचा गुणाकार. जसं पहा, समजा उदाहरणार्थ है ना, समजा तुम्हाला असं गणित आलं असेल की
उदाहरणार्थ ठीक आहे ना, पहा, दोन संख्यांचे गुणोत्तर, उदाहरणार्थ असं गणित असं, दोन संख्यांचे गुणोत्तर 2:3 असू, 2:3 आहे ना, 2:3 आहे आणि त्यांचा मसावी म्हटलं असेल तुम्हाला, मसावी 4 आहे आणि त्यांचा मसावी दिला असेल 4, तर त्या संख्या कोणत्या, असा प्रश्न असेल. आपण शिकू पुढं, ठीक आहे ना. तर समजा तुम्हाला गणित असं असेल की दोन संख्यांचं गुणोत्तर 2:3 आहे, संख्या नाही माहित पण त्या दोन संख्येचं गुणोत्तर माहित आहे, किती, 2:3. बाकी गुणोत्तर प्रमाण आपण युनिट मध्ये शिकू. हा मसावी लसावीचा प्रकार आहे, गुणोत्तर आणि प्रमाण युनिट नाही आहे. ओके, पण इथं गुणोत्तर दिलंय आणि त्या दोन संख्येचा काय दिलाय, मसावी, किती, 4. मग काय शोधायचं, त्या संख्या. मग आपण काय पाहिलं, उदाहरणात जर संख्यांचं गुणोत्तर दिलं असेल, दिलाय काय, उदाहरणात संख्यांचं गुणोत्तर दिलाय काय, हो, किती दिलाय, 2:3. मग या गुणोत्तराचा गुणाकार म्हणजेच असामायिक अवयवाचा गुणाकार. मागच्या प्रकारमध्ये लक्ष द्यायचं, मागच्या प्रकारमध्ये असामायिक अवयवाचा गुणाकार शोधासाठी आपल्याला काय करायला लागलं होतं, लसावीला मसावीनं भागा लागलं होतं, आठवते. लसावीला मसावीला भागल्यानंतर आपल्याला भेटत होता असामायिक अवयवाचा गुणाकार. पण या प्रकारमध्ये आपल्याला सरळ सरळ असामायिक अवयवाचा गुणाकार दिलाय, म्हणजेच गुणोत्तराचा गुणाकार. मग आता गुणोत्तराचा गुणाकार म्हणजे असामायिक अवयवाचा गुणाकार, पडलं. ओके, मग आता आपण असं होतं, लसावी भागेला मसावी असं म्हटलं मागच्या प्रकारात. मग भेटत होता गुणोत्तराचा गुणाकार, असामायिक अवयवाचा गुणाकार. मग असं असामायिक अवयवाचा गुणाकार भेटल्यानंतर आपण काय करत होतो, मग तर जर मोठी संख्या लागली तर आपण काय करत होतो, मोठा असामायिक अवयव गुणिला मसावी, लक्षात येत आहे. आणि जर लहान संख्या पाहिजे असेल तर लहान असामायिक अवयव गुणिला मसावी, समजलं. म्हणून आपण यावेळेस काय म्हटलं की मोठी गुणोत्तर संख्या म्हणजेच मोठा असामायिक अवयव, मोठी गुणोत्तर संख्या म्हणजे, आणि मोठी गुणोत्तर संख्या म्हणजे मोठा असामायिक अवयव आणि लहान गुणोत्तर संख्या म्हणजे लहान असामायिक अवयव, समजलं. आणि शेवटी याला कशानं गुणतो, मग मसावी मसावी, समजला कन्सेप्ट. आता गणित पाहू आपण, नक्की, चालेल, चला लिहा. मग पहिलं गणित घ्या. आता या गणितात काय म्हटलं तुम्हाला, दोन संख्यांचं गुणोत्तर किती दिलं, 5:7. मग आपल्याला माहित आहे दोन संख्यांचं गुणोत्तर 5:7 आणि सोबत सोबत त्यांचा काय दिला, मसावी, किती दिला, मसावी 3 है ना, मसावी दिला 3. मग आपण काय म्हटलं, दोन संख्यांचं गुणोत्तर माहित असेल उदाहरणार्थ आणि त्यांचा मसावी माहित आहे, तर आता आपण कन्फर्म झालो की हे गणित मसावी लसावीचं आहे, हे गणित गुणोत्तर आणि प्रमाणचं नाही, कारण या गणितात मसावी उल्लेख आहे, बरोबर. ठीक, चालेल. मग आपल्याला काय माहित आहे की गुणोत्तराचा गुणाकार म्हणजे असामायिक अवयवाचा गुणाकार. परमनंट लक्षात ठेवा हा फॉर्म्युला, लसावी, लक्ष द्या मी काय म्हणतो, भागेला मसावी काय भेटत असते, असामायिक अवयवाचा गुणाकार भेटते. आणि आपण म्हटलं उदाहरणात जर संख्यांचं गुणोत्तर असेल तर गुणोत्तराचा गुणाकार म्हणजे असामायिक अवयवाचा गुणाकार. क्लिअर झालं. मग एकदा का असामायिक अवयवाचा गुणाकार भेटला तर मोठी संख्या लहान संख्या शोधणं सोपं आहे ना, है ना. कारण मोठी संख्या जर पाहिजे असेल तर आपण कसं म्हणतो, मोठा असामायिक अवयव गुणिला मसावी, 7×3=21. आणि लहान संख्या जर पाहिजे असेल तर आपण काय करतो, लहान असामायिक अवयव गुणिला मसावी, तर त्या संख्या कोणत्या, 15,21. नक्की, बस असं सॉल्व करणं आहे.
पण एवढा वेळ नाही लागत ना पेपरमध्ये, है ना. हे तर आता नोट्स मध्ये लिहित आहोत म्हणून एवढं पद्धतशीर लिहिलं आपण, पण पेपरमध्ये डायरेक्ट कसं करायचं, आपल्याला कन्सेप्ट क्लिअर आहे. उदाहरणार्थ जर संख्यांचं गुणोत्तर असेल म्हणजे हा मोठा असामायिक, हा लहान असामायिक, मग डायरेक्ट मोठी संख्या कोणती 7 त्रिक 21, लहान संख्या कोणती 5 त्रिक 15. लक्षात येत आहे, क्लिअर. चला पुढे जाऊ, लिहा मग पुढचं गणित. तुम्हाला द्या लक्ष पहा, तुम्हाला काय म्हटलं या गणितात, दोन संख्यांचं गुणोत्तर किती दिलं 2:3 आणि त्यांचा काय दिला तुम्हाला लसावी दिला, किती दिला 48 आहे. आपल्याला काय पाहिजे होता मसावी, त्यांनी काय दिला लसावी. मग डायरेक्ट 48 गुणिले 2 आणि 48 गुणिले 3 करा काय, नाही, कारण आपण काय पाहिलं असामायिक अवयवाचा गुणाकार, लहान असामायिक अवयव गुणिले मसावी आणि मोठा असामायिक अवयव गुणिले मसावी. लसावी करतो का नाही, म्हणून पहिले काय शोधा लागत मसावी. आणि मला माहित आहे की लसावी भागेला मसावी काय असते असामायिक अवयवांचा गुणाकार, बरोबर. ठीक, मग इथं काय माहित आहे तुम्हाला लसावी किती आहे 48, मसावी माहित आहे का नाही, तो शोधायचा आहे. आणि असामायिक अवयवाचा गुणाकार माहित आहे का, हो 2 गुणिले 3. समजलं. आता हा भागाकारातला गुणाकारात जाते, गुणाकारातला भागाकारात येते. 48 भागेला 3 दोन्ही किती, बरोबर काय भेटन मसावी. समजून घ्या गणित. 6 किती 48 होते 6 8, म्हणून गणितात मसावी किती आहे 8. आणि आता आपल्याला त्या संख्या कोणत्या, तर मोठी संख्या है ना. कशी भेटेल मोठी संख्या, तर मोठा असामायिक अवयव 3 गुणेला काय असते मसावी, तर 8 त्रिक किती 24. आणि जर लहान संख्या पाहिजे असेल है ना, तर लहान असामायिक अवयव किती 2 गुणिला किती मसावी, मग 8 दोन्ही किती 16. तर त्या संख्या कोणत्या 16,24. समजलं इथं का असं केलं, कारण या गणितात तुम्हाला लसावी दिलं, आपल्याला काय पाहिजे होता मसावी, है ना. मग मसावी कसा शोधला, तर लसावी भागेला मसावी असामायिक अवयवाचा गुणाकार, आणि हा गुणाकार म्हणजेच गुणोत्तराचा गुणाकार. लसावी माहित आहे, मसावी या पद्धतीनं शोधला आणि मग वापरला आपला कन्सेप्ट. नक्की चाल घ्या मग लिहून घ्या. पहा आता लक्ष द्या, पहा काय म्हटलं यांनी या गणितात, दोन संख्यांचं गुणोत्तर किती दिलंय 15:18. लक्ष द्यायचं. पहा दोन संख्यांचं गुणोत्तर 15:18 आणि त्या दोन संख्येचा मसावी किती 18. मग आपल्याला काय म्हटलं त्या संख्या कोणत्या, बरोबर. ठीक आहे, मग आपण काय करतो, आपल्याला काय माहित आहे, उदाहरणार्थ जर संख्यांचं गुणोत्तर दिलं असेल तर गुणोत्तराचा गुणाकार म्हणजेच असामायिक अवयवाचा गुणाकार. नक्की. मग आपल्याला कोणती संख्या विचारली, लहान संख्या. मग लहान संख्या म्हणजे लहान असामायिक अवयव गुणिले मसावी. जर तुम्ही या गणितात लहान संख्या बरोबर लक्ष द्यायचं 15 गुणिला जर 18 केलं, तर आता या गणिताचं उत्तर जर तुम्ही 270 काढलं असेल तर आता इथं उत्तर चुकते. कसं, कारण आपल्याला गुणोत्तराचा गुणाकार शब्दाकडे लक्ष द्यायचं. गुणोत्तराचा गुणाकार म्हणजे असामायिक अवयवाचा गुणाकार असतो, मान्य आहे असामायिक. पण इथं गुणोत्तर असामायिक आहे का चेक करा. या गणितात गुणोत्तर 15:18 आहे, म्हणून असं करून चालणार नाही. समजलं है ना. पहिले आपल्याला गुणोत्तर 15:18 गुणोत्तर असामायिक करणं आहे. याच्या आधीच्या मागच्या गणितात गुणोत्तर हे असामायिक होतं 5:7 2:3. पण याच्यात पहा 15 आणि 18 मध्ये असामायिक गुणोत्तर आहे का नाही, याच्यात इथंही 3 आहे इथंही 3 आहे. मग सगळ्यात पहिले गुणोत्तर 3 5 15 3 सक 18
आपल्या कामाचं कोणतं आहे 5-6 असामायिक. समजलं काय म्हणतात? असं गणित पेपरला जर आलं तर हो, गुणोत्तराचा गुणाकार म्हणजे असामायिक अवयवाचा गुणाकार असते, पण थोडस है ना, थोडस गुणोत्तर चेक करायचं की ते असामायिक आहे का, नसन तर असं असामायिक आणणे. ओके ठीक. मग आता कोणतं वापरायचं? 5-6 आणि मसावी किती? 18. आता गणित कसं झालं पहा, दोन संख्यांचे गुणोत्तर 5-6 आणि मसावी किती? 18. आणि आता तुम्हाला म्हटलं लहान संख्या कोणती, तर या गणिताची लहान संख्या बरोबर लहान असामायिक अवयव गुणिला मसावी, तर किती रे? म्हणून आपल्या गणिताचं उत्तर काय येईल? 90. 8-45 0 4 5 1 5 4 9 90 असंही होते. ठीक आहे, समजलं काय करायचंय? नक्की इथं विद्यार्थी चुकते. हा ठीक, व्यवस्थित लक्ष द्यायचं. मागच्या गणितात मी याच्यासाठी सांगितलं नाही कारण पहिले तुम्ही चुका आणि मग मी तुमची चूक सुधारवतो. समजलं? इथं चुकले परत चुकणार नाही. नक्की ठीक. म्हणजे इथं काय करायचं? पहिले गुणोत्तर आहे का बा असामायिक चेक करायचं, नसन तर आणायचं आणि मग करायचा आपला कन्सेप्ट. क्लिअर? चालेल, ठीक आहे. मग थँक्यू. इथंच थांबू, बाकी मग उद्या बघू.